अहिल्यानगरमध्ये काल दिवसभरातलं सर्वात नीचांकी तापमान नोंदवण्यात आलेलं आहे. थेट जाऊया, आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संतोष, अहिल्यानगरमध्ये चांगलाच गारठा आहे. निश्चितच गेल्या 2 दिवसांपासून हवामान खात्याने देखील येलो अलर्ट जारी केला होता की यानंतरही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थंडीचे जे प्रमाण आहे ते देखील वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की सकाळपासून जे दळणवळण असतं त्यावरही मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जे काही नागरिक आहेत ते कुठेतरी उबदार कपडे घेण्यासाठी कुठेतरी बाजारात गर्दी करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ठिकठिकाणी जे नागरिक आहेत ते शेकोटी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या थंडीमुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आपण जे फळबाग आहे त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, केळी, पपई यासारख्या पिकांचं देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लागवडी. धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.